तो गेंदबाज अशोक जी पवार की मेहनत रंग लाई है हर सिक्सर के लिए। लगातार 3 सिक्सर के लिए 500 1500 रुपए का इनाम है अशोक जी पवार इनकी तरफ से। लेकिन यह बाउंड्री आ चुकी है बल्लेबाज सचिन के बल्ले से। टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन और लगातार 3 बाउंड्रीज के लिए अशोक पवार इनकी तरफ से 1000 का इनाम। 1500 रुपए लगातार 3 सिक्सर के लिए। और हमारे गणेश साळुंके साहब खामोश है, बोल रहे थे शाम को लगाऊंगा शाम को लगाऊंगा। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, सिंगल मिला और सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 11 रन। पहला ओवर चल रहा है, विजय मोहिते के खिलाफ 11 रन हासिल किए हैं सातारा राजधानी सातारा निसराली टीम ने। राइट आर्म ओवर द विकेट, ये ऊपरी टो पर लगी बल्ले के 1 रन जरूर मिला पृथ्वीराज को और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन। 4 ओवर का ये मैच है, उनमें से 1 ओवर खत्म हो चुका है पहले सत्र का। जितना जल्दी हो सके आपको ये 4 ओवर पूरे करने हैं क्योंकि हमें प्राइज डिस्ट्रीब्यूशन दिन के उजाले में ही करना है, सूरज की रोशनी में ही हमें इस बेलदार ट्रॉफी 2025 का प्राइज डिस्ट्रीब्यूशन करना है। 12 रन हाँ, निसराली टीम राजधानी सातारा पहली बार बेलदार समाज की प्रतियोगिता में फाइनल में पहुंच चुकी है। आज उनके लिए दिवाली ना होने के बावजूद भी दिवाली है उनके मन में, दिल में, दिमाग में। आज की रात इनके लिए दिवाली होगी, फटाके फूटेंगे क्योंकि मेगा फाइनल में इनकी टीम खेल रही है। मिठाई बांटी जाएगी। सचिन जाधव नए गेंदबाज। 1000 का इनाम है। सचिन चौहान अगर लगातार 3 सिक्सर लगाते हैं तो जो अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं, सिंगल मिला है 13 पे आता हुआ टोटल। तांबाड़ी ग्राम पंचायत के ग्राम सेवक, आदर्श ग्राम सेवक के तौर पर जिन्हें किताब मिला है, प्रशांत जी कदम साहब, इनका आगमन हो चुका है। डॉट गेंद जगदीश मोहिते इनकी तरफ से लगातार, खालापुर इनकी तरफ से 3 छक्कों के लिए 1000 का इनाम। देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 3000, 3 उंगलियां उठी है और 1 उंगली की ताकत 1000। 3000 का इनाम है। और लगातार 3 चौमे के लिए भी 1000 रुपए का इनाम है जगदीश मोहिते खालापुर इनकी तरफ से। राज चौहान इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 1000 का इनाम। चलिए अब मैंने इनामों की उद्घोषणा की है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, 1 रन
जरूर मिलेगा। गेंद ऑफ साइड पर गई, लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, 2 रन मिले पृथ्वीराज को। इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 16 रन। ओवर नंबर चल रहा है दूसरा। 4 ओवर का ये मेगा फाइनल। सचिन चौहान अगर एक भी छक्का लगाते हैं तो 500 का इनाम है। राज चौहान इनकी तरफ से। राज चौहान इनकी तरफ से लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा। और यह पृथ्वीराज के बल्ले से निकलता हुआ, चमचमाता, दमदमाता, आर पार स्टेडियम पार, आसमानी तूफानी सुल्तानी गिलानी छक्का ठोक दीजिए। की पुलिस कर रही है, लेकिन पुलिस को ये नहीं पता कि हमारे डॉन वीरेंद्र मधुकर जाधव साहब यहाँ पर बैठे हुए हैं और इस बिलदार समाज का फाइनल देख रहे हैं। टीम का टोटल 22। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 23 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है दूसरा। सचिन मोहित इनकी तरफ से 3 विकेट के लिए भी 1000 रुपए का इनाम। सचिन मोहित खालापुर। देखिए खालापुर में इनामों की राशि लगाई जा रही है। एक है हमारे खालापुर के उद्योजक देवीदास संभाजी चौहान, इन्होंने 3000 रुपए लगाए हैं लगातार 3 सिक्सर्स के ऊपर। ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 23 रन। 23 रन। क्या आयोजन था ये। कल हर खिलाड़ी के लिए, हर अंपायर्स, कमेंटेटर, हर मेहमान के लिए वेजिटेरियन खाना था, काफ़ी अच्छा था। आज संडे था तो संडे को कभी सभी को निराश नहीं किया, बल्कि आज भी अच्छा खाना परोसा गया। और जो खाना जिन लोगों ने हमें दिया, अन्नदान किया, डॉक्टर प्रतीक साळुंके खोपोली, श्री दादा मोहिते वाई, किरण चव्हाण चिंचाड़ी, संदेश जाधव जाधववाड़ी, श्याम पवार खोपोली, एकनाथ पवार खालापुर, गोविंद पवार खोपोली, अजय पवार खोपोली, वैभव मोहिते मोरबे, पुंडलिक साळुंके खोपोली, अनिल जाधव पेड़, प्रकाश साळुंके खोपोली। और यहाँ पर सनी गेंदबाज, सनी ने इस ओवर की पहली गेंद डाली। ये वाइट बॉल आ चुका है। 24 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है तीसरा। राज चौहान इनकी तरफ से। दोनों में से कोई भी बल्लेबाज अगर 3 सिक्सर लगाते हैं तो 2000 का इनाम। और हमारे 3,000 रुपए का इनाम है देवीदास जी संभाजी चौहान इनकी तरफ से, उद्योजक खालापुर। और श्री वीरेंद्र मधुकर जाधव जिन्होंने हमें 61,000 रुपए की इनामी राशि दी है। नंबर 1 की, नंबर 2 की राशि हमें दी है हरीश श्याम चौहान। वाइट बॉल आ चुका है। नैतिक इंटरप्राइजेस वावोशी। 6 गेंदों में से सिक्सर आते हैं तो शैलेश पवार इनकी तरफ से 6000। और 10,000 का इनाम है देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से। लगातार 6 छक्कों के लिए यह बाउंड्री आ चुकी है। और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल 29। मैच भी बोलने का हमें भाई मौका दो। राज चौहान इनकी तरफ से भी 5000। हरीश बाबू चौहान इनकी तरफ से कितना, 6 छक्के आए तो 15,000। आने चाहिए, मैं तो कहता हूँ। ये मजाक मजाक चल रहा है, आपको लगता है नहीं आएंगे, आने चाहिए। फिर आएगा ऊंट पहाड़ के नीचे। हाँ,
कल एक क्या आईवा कैच ओवर लेकिन नाइट टूर्नामेंट में 8,500 में गया था। आईवा कैच एक दर्शक को मिले एक हाथ से कैच लेने पर। ये कितना रन आया पूछो ना, ये कितना रन कितना आया सिंगल नाम पर 2 रन। और ये ऊंचा खेला है चौहान ने और ये नंबर मिलेंगे अंपायर का इशारा 4 रन। और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 35। तीन बाउंड्रीज कब आएगी? यहाँ पे बाउंड्री छूटी है, छक्का आ सकता है बाउंड्री मारने के चक्कर में। एक एक छक्के पे लगाओ जितना मैं बोलता हूँ। हाँ राज चौहान किसके लिए? दोनों के लिए। हाँ 2,000 का इनाम, यह इनाम सही है 2 छक्कों के लिए। देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से 2,000 का इनाम। क्या ये आया 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 सिक्सर। और एक लगाते हैं तो 2,000 देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से। टीम का टोटल साहिल ने ये छक्का लगाया 45 रन, चौथा ओवर चल रहा है 45। अजय मोहिते एक आना चाहिए, एक देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से 2,000 मिलेंगे। बल्लेबाज द्वारा एक आता है तो 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइकर इन पर साहिल, दूसरा लगाने की कोशिश जरूर थी उनकी, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा? और ये आउट कौन है? अंपायर शैलेश। आउट कौन है? शैलेश। ठोक दीजिए 46 रन, एक और विकेट का पतन। सनी पाजी तो कदर में गड्डी लेके घूम रहे थे, ट्रक थी वो, लेकिन यहाँ पर बेलदार समाज के सभी मान्यवर पैसे की गड्डी लेकर बैठे हैं। पैसे की गड्डी। सचिन चौहान लगातार 2 गेंदों में 2 सिक्सर लगाते हैं तो 2,000 का इनाम है देवीदास संभाजी चौहान इनकी तरफ से। लेकिन रन मिले 2 से बढ़ता हुआ टोटल 48 48। चौथा ओवर शुरू है, 48 रन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। 1 रन तो ज़रूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? और 1 रन 49 रन, 49 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष। राजधानी सातारा निसराले बनाम
आहिरे नगर के बीच का ये सेमीफाइनल का मैच। विकेट जा चुका है, रन संख्या वहीं पे रुकी हुई 49। ठोक डीजे, डीजे तू ठोक। राज चौहान इनकी तरफ से, लेकिन ये गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी। ना छक्का आया ना बाउंड्री आई। क्या मिलेंगे 2 रन? 49 और 2 बनेंगे 51। जीत के लिए 52 रनों की ज़रूरत। मेगा फाइनल का ये मैच, 52 रनों की ज़रूरत है लक्ष्मी नगर आहिरे टीम को। चलिए फील्डिंग फैलाइए जल्दी जल्दी, क्योंकि समय नहीं है हमारे पास। प्राइज डिस्ट्रीब्यूशन भी हमें करना है। बेलदार समाज ट्रॉफी 2025। तुषार आएंगे दूसरे सत्र में। फाइनल दोनों का आगे। स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं वेलदार चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया। दुसऱ्या सत्राची नक्कीच वाटचाल सुरू होतीये। लक्ष्मीनगर आहिरे संघाच्या विरोधात टीम खेळतीये राजधानी सातारा। पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळालेली टीम राजधानी सातारा संघाची, ज्यांनी 51 धावांचं टार्गेट 24 चेंडूमध्ये पूर्ण केलं। आता 52 धावांचं टार्गेट घेऊन लक्ष्मीनगर आहिरे संघ मैदानामध्ये दाखल होईल फलंदाजीच्या जोरावरती। पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक देवीदास भाई चव्हाण। आणि पहिल्या विकेटसाठी देखील देवीदास भाई चव्हाण साहेबांनी लावलेलं हे 1000 रुपयाचं पारितोषिक। पहिल्या चेंडूवरती षटकार आणि पहिल्या चेंडूवरती विकेट। फलंदाजाला 1000 मिळू शकतात, गोलंदाजाला 1000 मिळू शकतात। देवीदास चव्हाण साहेबांनी ठरवलंय हे पारितोषिक कोणाला तरी द्यायचंय आणि ते आता कदाचित दिलं जाईल। राज चव्हाण यांच्याकडनं देखील विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। राज सावंत यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या मॅच साठी, जे ढेकूवर्ण मॅचचा आनंद घेत आहेत। आणि राज चव्हाण साहेबांनी विकेटसाठी आता 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय। लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देवीदास चव्हाण इज ऑन अ फायर। 3 षटकारांना 3000 रुपयाचं पारितोषिक। विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये राज चव्हाण साहेबांकडनं। खोपोली खालापूर बेलदार समाजाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल, स्ट्राइक एंडवरती फलंदाज ज्यांनी आम्हाला प्लेयर ऑफ द सिरीज साठी दिलेली स्पोर्ट्स सायकल आहे ते आदरणीय आमचे पाहुणे सचिन जाधव। आणि नॉन स्ट्राइक एंडवरती विजय मोहिते। गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाज तयार। ग्रीन सिग्नल मात्र इथनं पंचांनी दाखवलाय। पहिला चेंडू खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न,
जोरदार ॲपील होते. बॅटचा एवढा सुरेख आवाज आलाय तरी ॲपील एवढी जोरदार. गोलंदाज धडपड वाढवण्याचं काम करतोय फलंदाजावरती, पण आमचे पंच हुशार आहेत. तीक्ष्ण कानानी तीक्ष्ण नजरेनं या मॅच मध्ये पंचांची भूमिका साकारतात. पहिल्या चेंडूवरती षटकार, पहिल्या चेंडूवरती विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. सन्माननीय देवीदास भाई चव्हाण यांच्या माध्यमातून उद्योजक आहेत खोपोली खालापूर तालुक्यातील, यांचं आपण नक्कीच कौतुक करूया. विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे राज चव्हाण साहेबांकडे. इथे मात्र हा चेंडू जातोय मिड विकेटच्या जवळनं, काऊ कॉर्नरच्या बाहेर. 4 धावांसाठी 400च्या स्ट्राईक रेटनं खातं ओपन केले फलंदाज विजयनं डीजे. सीमा रेषा पार 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 की षटकार. असताना 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. नवीन चेंडूचा पुन्हा वापर होतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात लक्ष्मीनगर अहिरे संघाच्या. राजधानी सातारा हा संघ गोलंदाजी करतोय. झेल पकडण्याची संधी होती, मोक्याच्या क्षणी चेंडू अडवला गेला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 13. क्या 13 क्या मेरा. खाली हात आहे ते खाली हात जाना आहे, पण इथे चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा आरपार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर. AK-47च्या गोळीसारखा विजय फायरिंग करतोय. डिस्क्याव करताना आलेला चौकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साइडच्या दिशेनं पुश केले आणि इथून मात्र 1 या धावसंख्येनं आपल्या संघाला खुश केलंय. स्कोर कार्ड वरती 52 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्याच षटकामध्ये बिनबाद धावा जोडल्या गेल्या त्या लक्ष्मीनगर अहिरे संघाच्या माध्यमातून 18. येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 34 धावसंख्येची. शेवटचे 18 चेंडू 34 धावांची गरज. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, आपल्याला विनंती आहे की आपण मॅचला सुरुवात करा. सेल्फी काढली जाते बघा मैदानामध्ये. फेमस व्हायचं असेल तर चांगला प्रयत्न केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. बेलदार चषकामध्ये या खेळाडूंना मात्र जबरदस्त खेळ केला आणि त्याच्यासाठी सेल्फी काढताना आपण खेळाडू पाहतोय. या समाजातील सगळ्यात मोठा खेळाडू म्हणून विजयकडे सगळे आदराने पाहतात आणि त्याचा सेल्फी इथून मात्र आपण बघतोय खेळाडूनं काढला. का काढला त्याचं उत्तम उदाहरण आहे. सगळ्यात मोठी कामगिरी सातत्यानं विजय मोहितेच्या माध्यमातून राहिली आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये 28 धावा वाचवण्याचं काम त्यानं केलं. चेंडू उंच गेलाय, आता लांबी कमी आहे. इथे जर विकेट आली तर देवीदास चव्हाण यांच्याकडनं
1000 रुपयाचं पारितोषिक होतं ते आता गोलंदाजाला दिलं जाईल. ठोक डीजे. सूरज चव्हाण गोलीगत. नक्की सगळ्यांना विनंती आपण एकदा तो पिक्चर पाहिला जा. तळागाळातील आता एखादा ऍक्टर जर चित्रपट गृहामध्ये हिरोची भूमिका साकारतोय तर नक्कीच सगळ्यांनी त्याला आदरानं त्याचा पिक्चर पाहायला पाहिजे. इथे आयवा कॅच पकडलाय लॉंग अप आणि लॉग ऑफच्या मधून मारलाय जबरदस्त फलंदाज अजय मोहितेनं षटकार. डीजे. या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती पण दुसऱ्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ला. आता तिसरा चेंडू हवेमध्ये इथे कॅच पकडण्याची संधी. एका हाताने टिपलाय झेल. ठोक डीजे. बारी त्या खेळाडूसाठी आता पारितोषिक आलंय. सन्माननीय देवीदास चव्हाण साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रवीण सर मागाशी पारितोषिक जात नव्हती आता लुटली जात आहेत. प्रत्येक षटकाराला अविनाश भाई पवार साहेबांकडनं पॉवरफुल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 24-24 52चं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट नंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. ओव्हर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर बराच चेंडू हा पकडला गेला. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा. 26 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. चांगला चेंडू मात्र इथून पाहायला मिळतो आणि इथे आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद. धावफलकावरती धावा लागल्यात. 52 धावांचा पाठलाग करताना 26. देवीदास संभाजी चव्हाण त्याचबरोबर वीरेंद्र मधुकर जाधव या दोन्ही मान्यवरांनी आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी खूप मोठं सहकार्य केलं. 61,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यासाठी या दोन्ही मान्यवरांचं भलं मोठं सहकार्य आम्हाला लाभलंय. आणि दुसऱ्या क्रमांकासाठी आपण बघतोय 31,000 रुपयाचं जे पारितोषिक आहे त्याच्यासाठी हरेशजी चव्हाण नैतिक एंटरप्राइज वावोशी यांच्या माध्यमातून त्याचबरोबर अशोक पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भलं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांना 3100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय देवीदासजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून. गोलंदाज जीतू आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे पांडू मोहिते साहेबांच्या माध्यमातून मोहिते कंस्ट्रक्शन परळी यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे. चौथ्या क्रमांकासाठी 11,000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते सुरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेलं आहे. सगळ्या मान्यवरांचं मी कौतुक नक्कीच करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल आलेल्या या 4 धावांसाठी चौकार. डीजे. राज चव्हाण यांच्याकडे विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फटका मात्र बसला. गर्रकनगिरकी घेतली आणि त्यानंतर आलेली सिंगल. 3100 रुपयाचं पारितोषिक होतं. सन्माननीय देवीदास
चव्हाण साहेबांचं लागोपाठच्या 3 षटकारांना पण इथे 31 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात 52 धावांचा पाठला करताना. लागोपाठच्या 3 षटकारांना अशोकदादा पवार साहेबांकडून आता 2100 रुपयाचं पारितोषिक. 3 चौकारांसाठी 1500. बॅक टू द बॉलर अडवलं, याच्यासाठी आता काय जोरदार टाळ्या वाजवा, कारण गोलंदाज अजूनही आपला चांगला खेळ करतो आणि या चेंडूला अडवल्याकरता गोलंदाजाला आदरणीय सन्माननीय या स्पर्धेतील एक मुख्य घटक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय अशोकदादा पवार साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा हा चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूला थोडस अडवताना फंबल पाहायला मिळालं. गंमत घडली आणि त्यानंतर 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीनं 33 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होतात. निसराळे या संघाचं कदाचित पहिल्यांदा आपण स्वप्न पूर्ण होताना पाहतोय. जे रात्री स्वप्न पागलं होतं आज दिवसा रविवारचा दिवस आहे आणि हे स्वप्न पूर्ण होताना आता ते मेहनत देखील करतायत. 9 वर्ष झालेत समाजाच्या सगळ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात, पण खोपोली नगरीमध्ये खालापूर तालुक्यामध्ये आयोजित केलेली वेलदार चषकाच्या आयोजनामधली वेलदार ट्रॉफी आपण बघतोय. कदाचित निसराळे संघाला मोठं स्थान निर्माण करू शकते. 9 वर्ष आधी काय घडलंय महत्वाचं नाहीये, पण 2025 मध्ये कोणी हा मान पटकवलाय सगळ्यात महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 34. 52 धावांचा पाठला होतोय. 7 चेंडू 18 धावांची गरज. ओमकार चव्हाणच्या एका फोन कॉलवरती आपण बघतोय राजधानी सातारा या संघानं मात्र येण्याचा निर्धास्त घेतला आणि आले. त्यांनी पाहिलं मैदानावरती क्रिकेटचा अभ्यास केला आणि स्पर्धेमध्ये आता उंच शिखर चढलाय. 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावांची गरज. 3 मोठे फटके आले तर देवीदास चव्हाण साहेबांकडनं 3100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि आदरणीय अशोक पवार साहेबांकडनं 2100. ओमकार चव्हाण जराशे शांत आहेत. त्यांचा संघ जरी हारला असला तरी सगळ्या खेळाडूंची मनं त्यांनी जिंकलेत, कारण या स्पर्धेमध्ये सुंदर कार्य त्यांनी केलेलं आहे. हा बघा ओमकार चव्हाण साठी देखील देवीदास चव्हाण साहेबांकडनं पारितोषिक आलंय. त्यांनी बॅट हातात घेतली नाही, चेंडू फेकला नाही, पण सगळ्यांची मनं जिंकली. राज चव्हाण साहेबांकडनं विकेटसाठी 500चं पारितोषिक. गोलंदाज शुभम आणि ओमकार साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ होईल. वाईट इथे चेंडू फेकला गेला. ओमकार चव्हाण यांच्यासाठी राज चव्हाण यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. खोपोली खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतोय समाज बांधवांनी एकत्र येताना आपण बघतोय बेलदार चषकाचं आयोजन केलं आणि इथे बघा त्यांचं स्वागत करताना पुन्हा बिग हिट पाहायला मिळाला. आलाय षटकार डीजे. एक 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चेंडू त्या मैदानामध्ये थँक्यू डीजे. खालापूर तालुक्यामध्ये आपण बघतोय खोपोली खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा बेलदार समाजाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये ओमकार चव्हाण, अक्षय साळुंके, अशोक पवार, अक्षय पवार आणि सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन ही स्पर्धा घडवली
आणि या स्पर्धेला उत्तम दर्जाचं स्थान निर्माण करून दिलं. षटकार आला आणि टोटल धावा लागल्यात त्या 41. पाच चेंडू 10 धावांची गरज. या षटकारासाठी 500चं पारितोषिक आलंय. अविनाश पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जमा झालंय. विकेटसाठी 2000 आणि षटकारासाठी 500. अशोक दादा पवार साहेबांकडनं हे पॉवरफुल पारितोषिक. गोलंदाज की फलंदाज इथे मात्र चेंडू गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा. सूरज स्ट्राइक एंड वरती आणि त्याच्या विकेटसाठी राज चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 4 चेंडू 11. इथे षटकार आलाय आणि षटकारानं धावफलकाला आकार आलाय. अरे खेळाडू मित्रांनो, ती कॅमेऱ्याची वायर आहे, ती कशाला खेचताय? डीजे धन्यवाद. शॉक बसेल. 440चा करंट. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मात्र इथे आली आहे. फायनलचा हा सामना आहे. स्ट्राइक रोटेशन करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावांसाठी धावलेत पण इथे बाद व्हायला लागेल फलंदाजाला आणि जखमी देखील झालाय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये पण लगेच देऊ नका. बघा मैदानावरती उगेच गर्दी करू नका. खेळाडूला हवा येण्यासाठी जागा सोडा आणि जास्त दुखापत झाले असेल तर प्लीज त्याला मैदानाच्या बाहेर घ्या आणि कृपया करून त्याला हॉस्पिटलमध्ये न्या. मोहिते हॉस्पिटलमध्ये नेलं तरी चालेल. निश्चितच मला देवीदास चव्हाण साहेब सांगतायत का बरीचशी त्यांची ओळख आहे तिथे आणि वीरेंद्र जाधव साहेबांनी मला सांगितलंय बरंच काय
त्या हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा आहे, त्यामुळे जर जास्त काही दुखापत झाली असेल तर मोहिते हॉस्पिटलमध्ये आपण नेऊ शकता. चला बाकी सगळ्यांनी बाहेर या. ग्राउंड मैदान खाली करा. आपण मॅचला सुरुवात करतोय आणि बॅड लाईटचा प्रभाव वाढत जाईल, त्यामुळे विनंती आता उगेच गर्दी करण्यात अर्थ नाहीये. खेळाडूला देखील विनंती आहे का जास्तच लागला असेल तर कृपया आपण देखील मैदानाच्या बाहेर या. जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाहीये. आयोजकांना विनंती आहे आपण देखील मैदानाच्या बाहेर, आणि पंचांना विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण सजून घ्यायला सांगा. शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार 3 धावांची गरज. अविनाश भाई पवार यांच्याकडनं षटकाराला 1000 रुपयाचं की 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते मात्र खेळाडूला दिलं जाईल. त्यांना मारलाय तो षटकार. अविनाश भाई पवार 2 षटकार त्यांना मारले, म्हणून सूरज मोहितेच्या बॅटमधनं आलेले हे षटकार होते. शंकर पवार साहेबांचा लगेच कॉल आला होता बघा. खेळाडू जसा इंजर्ड झाला, ते ऑनलाईन ही स्पर्धा बघतायत केटीसीच्या माध्यमातून. शंकर पवार साहेबांचं देखील आपण कौतुक करूया. त्यांना इथे यायला वेळ नाहीये, पण ती स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत आहेत, आणि त्यांनी सांगितलं खेळाडूला जर जास्त दुखापत असेल तर लगेच आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन या. पण खेळाडू सांगतोय मी फिट आहे, आणि इथून त्याचा पिक्चर देखील सुपर डुपर हिट तो करू शकतो. चला पंच, काळोख व्हायला लागलाय, प्लीज आपण सहकार्य करा. तुम्ही तिथं उभं राहिलात तर इथे हॅलोजन लावायला लागतील, आणि मग ही मॅच आहे ना 3 तारखेला पाटे खेळवली जाईल. समीर मसूरकर साहेबांची नाईट संपल्यानंतर. पोल आलेत पण ते लावायचे बाकी आहेत. लाईटीची सोय आहे पण हे सामने दिवसा आहेत का, पण जनरेटर जो मागवलाय तो लिमिटेड आहे. मगाशी ओमकारनं मला सांगितलं कदाचित पुढच्या वर्षी डे नाईट किंवा नाईट या स्पर्धेमध्ये या सगळ्या बांधवांचा खेळ पाहायला मिळेल, आणि पुढच्या वर्षी कदाचित गोव्यावरनं देखील बांधव येतील. गोव्यावरनं येतील, गोव्याला जाऊन येतील. चौकार आला तर 500 आणि षटकार आला तर 1000. अशोक दादा पवार साहेबांचा पारितोषिक आणि राज चव्हाण यांच्याकडे विकेटसाठी 500. इथे चेंडू आलाय निर्धाव. आता विजयासाठी 1 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. वीरेंद्र जाधव साहेब मॅचकडे आशाभूत नजरेनं पाहतायत, ज्यांनी पहिल्या क्रमांकाच्या धनराशीसाठी आम्हाला मदत भरपूर केली आहे. 1 चेंडू आता 3 धावांची गरज. कदाचित त्यांचं स्वप्न देखील पूर्ण होईल. 9 वर्षाचा संघर्ष आज फळाला लागेल. आज आंबा गोड लागेल अक्षय तृतीयेच्या आधी. पण हा चेंडू पंच स्वेर घोषित करतायत, कदाचित आंबा पिकला नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा निर्णय नियम आहे, त्यामुळे आता
एक चेंडू 2 धावांची गरज. अतितटीचा सामना. किरण चव्हाण यांच्याकडनं 11,000 रुपयाचं पारितोषिक. निसराळे सातारा, राजधानी सातारा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. इथे हा पटका लेग साइडच्या दिशेने सजवायचा होता, पण काय मॅच झाली. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, पण इथून मन जिंकणारा सामना आला. या करता जरा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अश्वी पाकला मिळाला. आयोजकांचं आयोजन आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर राजधानी सातारा संघानं मनं जिंकली, प्रेक्षकांची मनं जिंकली, बेलदार समाजाची मनं जिंकली. हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी है. शैलेश पवार यांच्याकडून आयोजक अशोक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार. पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. खोपोली खालापूर बेलदार समाज आयोजित बेलदार चषक 2025. चला स्कोरर आमच्या जवळ या. आपण लगेच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करू. जी वैयक्तिक अगोदर पारितोषिकं आहेत
तर कमिटी मेंबर्सने सगळ्यांनी एकत्र जमायचं आहे. खोपोली खालापूर बेलदार समाज आयोजित फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना माझी विनंती आहे, फक्त कॅप्टनवर या, कॅप्टनवर या, कॅप्टन. बाकी कोणीही येऊ नका आणि उगाच गर्दी करू नका.
बघा स्टेजवर गर्दी करू नका उगाच. दोन कॅप्टन्स आणि कमिटी यांमध्ये चर्चा करा आणि सामंजस्यपणाने निर्णय घ्या. जिंकणं हरणं हा खेळाचा भाग झाला. आपला समाज या मॅचने एकत्रित आला आहे याचा विचार करा. जिंकणं हरणं हा खेळाचा भाग आहे, पण या बघा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, पहिल्यांदा ग्राउंड खाली करा. ग्राउंड खाली करा. डिसिजन तुमच्यापर्यंत आता 1 मिनिटात मी पोहोचवतोय. तो एक चेंडू टाकला जाईल आणि मग तो जो निर्णय असेल नंतर लागेल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. मग कोणीही हारो कोणीही जिंको. 1 चेंडू आणि 2 धावा हा निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. मॅच तिथूनच स्टार्ट होणार. आता कमिटीने निर्णय घेतलाय तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. हॅलो
तर जिथे मॅच थांबली होती स्टंप लावा, तिथूनच मॅच सुरू होईल. 1 चेंडू आणि 2 धावा. चला बॅटर पाठवा मैदानात, मैदानात बॅटर पाठवा. आता याला एक्सक्यूज नाही आहे, याच्यावर चर्चा नको. आता याच्यावर चर्चा नको. आणि आता हा निर्णय असा घेतला आहे की कोणावरच अन्याय केला नाही आहे ऑर्गनायझर कमिटीने. जे काय होईल ते होईल. आता दूध का दूध पाणी का पाणी. चला फिल्डिंग लावा, स्टंप लावा, स्टंप. बघा बाळू पण स्टंप घेऊन गेलाय. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू टाकला जाईल. चला फिल्डिंग लावा. आता कुणाचा एक्सक्यूज ऐकून घेतलं जाणार नाही. आता कुणाचे सबब, कुणाचं कारण काहीच ऐकून घेतलं जाणार नाही. इतक्या चांगल्या मॅच होत्या, इतकी चांगली सगळी व्यवस्था होती. उगाचाच थोड्या क्षणासाठी या क्षणाला गालबोट नको. आता कुणाचंही ऐकून घेतलं जाणार नाही. कमिटीचं झालेल्या निर्णयानुसार जिथून मॅच थांबली होती 1 चेंडू 2, तिथूनच मॅच सुरू होईल आणि लगेच निर्णय येईल. कारण प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे, प्रत्येक माणसाचा वेळ महत्त्वाचा आहे. चला बॅटर पाठवा, बॅटर स्ट्राईकला होते ते. अरे चला मॅच सुरू करा. मॅच चालू करा. 1 चेंडू आणि 2 धावा. चला बॅटर पाठवा, बॅटर. चला प्रेक्षकांनी बाजूला व्हा. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. चला आता पारितोषिक नको. चला 1 चेंडू आणि 2 धावा. चला फिल्डिंग सजवा. ज्याला ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. चला बॅटर आलेले आहेत. बॉल आहे ना पंच तुमच्याकडे? चेंडू आतमध्ये द्या. हरेशजी चव्हाण सर आपण मैदान सोडावं प्लीज. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला लवकर उरकून घ्या. चला सामना सुरू करा. 1 चेंडू आणि 2 धावा. कॅमेरा कॅमेरा दोन्ही कॅमेरा आहेत ना? कर्जत टेनिस क्रिकेट का काढला? लावा कॅमेरा लावा सगळे. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. बघूया सामन्यामध्ये काय निर्णय लागतोय. आणि या निर्णयाने कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाहीये. ज्याच्या नशिबात असेल तो चॅम्पियन. आणि प्रेक्षकांना विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर उभे राहा. चला एक क्रिकेट बेलदार समाजाच्या प्रगतीसाठी जरा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. आणि फलंदाजी करणाऱ्या टीमचं सुद्धा कौतुक आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमचं सुद्धा कौतुक ज्यांनी कमिटीचा डिसिजन मानला. 1 चेंडू 2 धावा.
9 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आहे ते